पोह्यापासून आपण फक्त कांदे पोहे खातो, पण पोह्यापासून तुम्ही काही वेगळं कधी ट्राय केलं आहे का? आज मी तुम्हाला फक्त 1 किंवा अर्धी वाटी पोह्यापासून इतका छान हेल्दी असा नाश्ता बनवून दाखवणार आहे. म्हणजेच आपण पोह्यापासून फक्तच कांदे पोहे करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा पोह्यापासून भरपूर असे नाश्ते बनले जातात. तर त्यामधलाच आज मी तुम्हाला एक व्हेजिटेबल भरपूर असा पोह्यापासून बनलेला नाश्ता दाखवणार आहे. खूप सोपी प्रोसेस आहे, लागणारं साहित्यसुद्धा कमी आहे. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इकडे मी अर्धीच वाटी पोहे घेतले आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे झटकेपट बनवू शकता, कारण व्हेजिटेबल वगैरे आपल्या घरामध्ये असतातच. आपण काय करायचं, याचं जरा पावडर बनवायचं. म्हणजे आता आपण कांदे पोहे तर बनवतोच नेहमी, जरा हे वेगळं ट्राय करायचं. पोह्यापासून हे असं पावडर तयार होतं, अगदी सहजपणे हे पावडर तयार होतं. हे बघू शकता, मस्त झालेलं आहे पावडर तयार. वाटत पण नाही की हे पोह्याचं पावडर आहे. त्यामध्ये आपण 2-3 चमचे बेसन पीठ टाकायचं. बेसन पीठ नसेल तर तुम्ही इकडे तांदळाचं पीठ वगैरे किंवा मैदा वगैरे टाकू शकता, पण शक्यतो बेसन पीठाने खूप छान चव येते. तर मी इथं 3 चमचे बेसन पीठ टाकले. थोडासा याच्यामध्ये तिखटपणा देण्यासाठी हवं तर तुम्ही इथं मिरच्यासुद्धा कट करून टाकू शकता, किंवा असे लाल मिरची थोडंसं वापरू शकता, म्हणजे तुमच्या आवडीनुसार स्पायसी. आणि त्यानंतर इकडे चाट मसाला, आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबू रस टाकू शकता याच्यामध्ये, म्हणजे चांगला चटपटीत स्वाद येतो नाश्त्याला. आणि कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, टमाटर, आवडीनुसार व्हेजिटेबल टाकायचं. तर थोडीशी मी गाजर पण टाकते. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, मस्त असा. हे बघू शकता, कारण आपण नेहमीच कांदे पोहे म्हणले की कांद्याचा वापर करतो. आता हे पोह्याचाच नाश्ता आहे, पण जरा वेगळ्या पद्धतीने करतो आपण. हे असा नाश्ता बहुतेकच तुम्ही कधी केला असेल ट्राय, पण नक्की एकदा ट्राय करा. जरा वेगळा पोह्यापासून नाश्ता बनलेला आहे. तर टमाटरसुद्धा मी ते टाकून घेतले. म्हणजे नॉर्मल आपण जे पोहे बनवतो त्याच्यामध्ये आपण एवढं व्हेजिटेबल टाकू शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही जास्त व्हेजिटेबल टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेतले, बेसन पीठ टाकलेलं आहे. हवं तर तुम्ही रवासुद्धा टाकू शकता. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. जशी आपण नॉर्मल पोह्यामध्ये हळद वगैरे तर टाकतोच. हळद टाकून घ्यायची आणि आता मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून, कारण पोहा आहे. पोहा आणि रवा तुम्हाला माहिती आहे, पोहा आणि रवा एकदमच पाणी सोकून घेतो. गरम मसाला, हळद थोडं थोडं असं टाकून घ्यायचं. फक्त धने पावडर स्किप करा, कारण त्याची आवश्यकता नाही आहे. हे बॉटलमधलं थंड पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते. फ्रीजमधली बॉटल आहे, थंड पाणी लगेच सेट होऊन जाईल मस्त. हे बघा, असं जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये ॲड करत राहायचं आहे. एकदमच डायरेक्ट पातळ असा घोळ नाही बनवायचा. हे बघा, कुणाला वाटणारसुद्धा नाही आपण ह्याच्यामध्ये पोहेचं पावडर केलेलं आहे, म्हणजे पोहे वापरलेले आहेत. हे असं मिक्स झालं की 10 मिनटं वेळ द्यायचा. 10 मिनटं वेळ झालं की पाणी सुटलं जातं. आणि दुसरी गोष्ट, अगदी पॅक होऊन जातो, कारण की पोहा पाणी सोकून घेतं, बेसनपीठ पाणी सोकून घेतं लगेच. आता थोडंसं पॅनमध्ये तेल ठेवायचं आणि छान याचे वडे पाडायचे. हे बघू शकता, किंवा तुम्ही याला डीप फ्राय करून भजेसुद्धा याचे करू शकता पोह्यापासून बनलेले. जरा वेगळं काहीतरी मस्त तुम्हाला नाश्त्याला ट्राय होऊ शकतं. हे असं भजेसुद्धा तुम्ही असे छोटे छोटे तेलामध्ये याचे बनवू शकता पोह्याचे. म्हणजे कुणाला जर तुम्ही टेस्ट करायला दिलं तर कुणाला वाटणार नाही हे भजे पोह्यापासून बनवलेत. इतका भारी हा नाश्ता होतो सकाळसाठी खाण्यासाठी. कारण कांदे पोहे पण खाऊन खाऊन कधी कधी कंटाळा येतो. म्हणजे रोज रोज जर आपण एकच खाल्लं तर कंटाळा तर येतोच, मग ते कुठलाही नाश्ता असो. पण पोह्यापासून हे असे वेगवेगळे पदार्थ तयार होतात. मी तुम्हाला अजूनही पोह्यापासून बनणारे छान छान रेसिपी दाखवन. ते बघू शकता. आता मी एवढे 4 वडे टाकून घेतलेले आहेत. म्हणजे पोह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काहीतरी वेगळं बनवू शकतो. आता याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं आहे, मंद आचेवर थोडा वेळ द्यायचा आहे. आणि जसं याच्यामध्ये कडकपणा तयार होईल त्यावेळेस याला थोडं पलटी करून घ्यायचं. लगेचच पलटी करायचं नाही अजिबात, मंद आचेवर ठेवायचं, कडक होऊन द्यायचं आहे आणि मगच पलटी करायचं. हे बघा, लगेच सहजपणे पलटी होते. म्हणजे खालची साईड एकदा चांगली भाजून निघली ना, मग सहजपणे या न चिटकता हे पलटी होतं. हे मला एका हाताने जमत नाही, असं चमच्याच्या सहाय्याने सहजपणे हे पलटी करता येतं. हे बघू शकता, मस्त असा वरून किती क्रिस्पीपणा तयार झालेला आहे. सेम प्रोसेसने खालची बाजूसुद्धा आता मी ही नाश्त्याची भाजून घेते मस्त. हे बघा, किती छान असा हा नाश्ता तयार झाला आहे. आणि थोडासा परतून घ्यायचं आहे, अजून थोडं भाजून घ्यायचं. ह्या नाश्त्यामध्ये तेलसुद्धा कमीच लागतं.
तर अगदी सकाळ सकाळ उठल्या आपल्याला उठलं की अगोदर चहाबरोबर नाश्ता काय बोलायचं, किंवा लहान मुलं ज्यावेळेस झोपेतून उठतात त्यावेळेस चहा वगैरे नाश्ता ज्यावेळेस असतो, पण तेच जर दिलं रोज तर कंटाळा तर येतोच, किंवा भाजी चपाती दिली तरीसुद्धा कंटाळा येतो. त्यापेक्षा ना अशी व्हेजिटेबल भरपूर असे वेगवेगळे नाश्ते ट्राय केले पाहिजेत. तर झालं आहे चांगलं फ्राय, मस्त कडक झालेलं आहे. आता हे काढून घेते आणि दुसरंसुद्धा टाकून घेते. हे असे क्वांटिटीमध्ये ना भरपूर तुम्ही बनवू शकता. तरी मी अर्धीच वाटी पोहे वापरलेत. भरपूर पोह्याचा वापर करूनसुद्धा तुम्ही सर्व परिवारासाठी हे बनवू शकता. लहान मुलाला जर तुम्ही हे 2-4 जरी करून दिले ना टिफिनला, तर खूप असा प्रोटीन मस्त हेल्दी नाश्ता हा त्यांना भेटू शकतो. हे बघा, खूप कमी तेलामध्ये होणारा हा नाश्ता आहे. तर आपण याला असंच कडक करून घ्यायचे आणि सगळे प्लेटमध्ये मी एक एक करून काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता फक्त अर्धी वाटी रव्यापासून छान असे हे पोह्याच्याला कटलेटसुद्धा तुम्ही बोलू शकता, किंवा पोह्याचा हा नाश्ता आहे. तर कसं वाटतंय बघा, किती भारी दिसतोय. मस्त वरून क्रिस्पी रंग आलेला आहे, कडक झालेला आहे, क्रिस्पी आहे आणि आतून नरम सॉफ्ट पण आहे. याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसन पीठ ॲड केलं आहे. जे बेसन पीठ आपण डेली नाश्त्यासाठी कधी इतकं वापरत नाही, म्हणून आपण याच्यामध्ये त्याचासुद्धा वापर केला आहे. सोबत आपण याच्यामध्ये भरपूर अशा भाज्यासुद्धा टाकल्यात. किती छान असा हा सुंदर नाश्ता पोह्यापासून तयार झालेला आहे. पाहता क्षणी वाटतसुद्धा नाही की हा पोह्याचा नाश्ता आहे. तर बघू शकता आतमध्ये पूर्णपणे पोहे जे आहेत ना शिजून गेलेले आहेत, मस्तपैकी झालेले आहेत पोहे तयार. हे असा नाश्ता नक्की ट्राय करा. सकाळ सकाळ गरमागरम चहासोबत तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता. म्हणजे कांदे पोहे तर मला वाटतं हे नाश्ता तुम्ही एकदा ट्राय करा. कांदे पोहे खाणं विसरून जातात, इतका भारी नाश्ता तयार होतो. कारण ह्याच्यामध्ये भरपूर असा व्हेजिटेबल आपण वापरू शकतो. त्यानंतर चीजसुद्धा टाकू शकता. मस्तपैकी हा नाश्ता तयार होतो. गरमागरम बनवायच्या आणि चहासोबत खायचे. लहान मुलालासुद्धा तुम्ही केचपसोबत टिफिनला देऊ शकता. तर मस्त झालेला आहे नाश्ता. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ आणि रेसिपी बघण्यासाठी.